सप्तकी राष्ट्रवादी चषकामध्ये। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक, दोन प्रमुख हिरे बाद झाले त्या ठिकाणी। अरुण सरांसाठी हा चेंडू लॉब केला, चेंडूला गुट्टे देखो, तमाशा देखो। यावेळेला नक्कीच ब्रँडेड फटका, कारण की नक्कीच अशाच प्रकारचे फटके खेळायचे होते।
रोहिदास यांना, परंतु नक्कीच या ठिकाणी नक्कीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुंदर झेल पकडला. बिग फटका षटकार, धावसंख्या 11. झाली 11 धावसंख्या. दोन प्रमुख फलंदाज बाद झालेत. मेंटली पॉवर प्लेचा दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अभिजित. यावेळेला बघायचं की नक्कीच हरीवरती मात्र मोठी जिम्मेदारी असेल. अरुण सरांना कितपत साथ देतोय. पहिला चेंडू यावेळेला नक्कीच स्ट्रायकर फलंदाज मिस्टर हरी समोरच्या बाजूला क्रॉस लाईन जाऊन खेळण्याची पूर्व तयारी करते. चेंडू पैसे समन्वय झाला नाही. पहिला चेंडू अचूक लाईनवरती अचूक नियंत्रणामध्ये चेंडूला सोडलाय आणि त्यानंतर बघायचं की नक्कीच डाव सांभाळावा लागेल आणि त्या डाव्याला कशा प्रकारे कलाटणी दिली जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. अभिजित गोलंदाजी मारकृती, समोरचा पाय पुढे काढला. नक्कीच पायांची मुवमेंट बघायला भेटत नाही आणि पायांची मुवमेंट न बघायला भेटल्यानंतर बघतो की दोन चेंडू सलग डॉट. सलग दोन चेंडू डॉट आणि सलग दोन चेंडू डॉट असताना फलकावरती जागेवरती विस्तावते. धावसंख्या खोळंबते. धावसंख्या बघायला भेटते ती नक्कीच तब्बल 11 धावसंख्या. एका बाजूला अरुण सर नॉन सेकंडला, षटकातील तिसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला नक्कीच कव्हर सीझन मधून चेंडू जबरदस्त वेगाने जातोय आणि वेगाने जात असताना चेंडू त्या ठिकाणी स्टॉप होतोय. थोडासा मैदानाचा अडथळा असल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी चेंडू स्टॉप झाला. त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 2 धावा तर वाचल्या, 2 धावा येतात खात्यामध्ये. राजपरी चिरापाली संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल की 13 धावसंख्या. नेत्रदीपक स्पर्धेचा नक्कीच आज 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील हा महत्वपूर्ण सामना बघायला भेटतो आणि महत्वपूर्ण सामना बघायला भेटल्यानंतर याला एक चांगलं रणनीती टिटपॉक टेक्निकचा वापर केला हरी यांनी. स्ट्रायकिंगला पोहोचतात ते अरुण सर. धावफलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरते 14 धावसंख्या. षटकातील चेंडू टाकून झाले ते 4. अद्याप 2 चेंडू काही शिल्लक. आयुष्यात सौताला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की नक्कीच माझी जागा का आहे, मी कशासाठी आहे हे चित्र मात्र सांभाळताना रिव्हर्स फटका समोरच्या बाजूला अट्टाण केलंय. चेंडू जाता सीमा रेषा पार. बिग फटका खेळत असताना सडकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र नक्कीच ओ यावेळेला घुटणे टेको तमाशा देखो वन टप्पा चेंडू सीमा रेषा पार. चोवीस धावसंख्या. राजपरी चिरापली संघाची दोन्ही चेंडूवरती बिग प्रहार केले तर अरुण सरांनी अप्रतिमरित्या फलंदाजी, कारण की 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर देखील आपल्या संघाचा डाव सांभाळण्याचं कार्य चालू आहे. एका बाजूला तटस्थपणे असेल तो हरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त होता आणि पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 24. सागराचं पाणी कधी हटणार नाही, क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हा जन्म काय मित्रांनो, 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. कारण की एखाद्या गावचा खेळाडू 7 समुद्रापलीकडे जाऊन जर आपल्या गावाचं नाव मिळवत असेल, आपल्या गावाला 100% योगदान देत असेल, तर हे शिकलो आपण या क्रिकेटच्या माध्यमातून. आणि त्यानंतर गोलंदाज येतोय, गोलंदाजी मारकृती गौरक हरी तयार. स्ट्रायकिंगला पहिला चेंडू आउट ऑफ क्षेत्राच्या पलीकडे मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पैसे समन्वय झाला नाही. थोडंसं पायांची मुवमेंट अद्याप बघायला भेटत नाही ती हरी या फलंदाजाची. आणि त्यानंतर फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 24 धावसंख्या बघायला भेटते. क्लोज किपिंग असल्यानंतर नक्कीच
शॉट थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये देखील मात्र क्षेत्ररक्षक करण्यात असेल. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच इंटू द गॅप मधून मात्र चेंडूला खेळून करतोय. इंटू द गॅप मधून चेंडूला खेळून करण्यानंतर नक्कीच दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ होताना आपण पाहायचं आहे की नक्कीच दुसरी धाव देखील येते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेला खूप काही मोठं डिमांड असेल आणि एका धावेला खूप काही मोठं डिमांड असल्यानंतर चारही बाजूला डोंगर टेकडी पाहतोय आपण आणि दिंडोरी तालुक्यामधील ही नामवंत स्पर्धा प्रमुख अतिथींची देखील मात्र नक्कीच कलाटणी या हवेला नक्कीच क्रॉस लाईन जाऊन खेळण्याची मात्र पूर्व तयारी. ओहो या ठिकाणी हरीसाठी जीवनदान येत आणि हरीसाठी जीवनदान येत असताना एक धाव एके धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या आपण पाहू शकाल 27 धावसंख्या. मोर नसतोय मनात कोकिळा गाते रानात चेंडूपळीचा खेळ तुमच्या आमच्या मनात आणि चेंडूपळीचा खेळ तुमच्या आमच्या मनात असल्यानंतर या चेंडूपळीच्या खेळाला प्राधान्य भेटलं जाते. अरुण सर स्ट्राईक एंडला आज खऱ्या अर्थाने गरज आहे संघाला आणि त्या गरजेनुसार मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील. प्रत्येक वेळेस मात्र नक्कीच आपल्या संघाचा डाव सांभाळण्याचं कार्य करतात आणि आजच्या दिवसामध्ये आपले प्रमुख 2 फलंदाज बाद झाल्यानंतर अरुण सरांसाठी हा चेंडू समोरचा पाय पुढे काढला. ऑन साईड मध्ये चांगला फटका ब्रँडेड फटका येतोय. एका धावासाठी प्राधान्य दिलंय आणि एका धावासाठी प्राधान्य दिल्यानंतर फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सकते 28 ही धावसंख्या. 4 चेंडू अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. लिमिटेड सर्कलचा सामना असेल आणि लिमिटेड सर्कलचा सामना 6 षटकाचा सामना. 6 षटकाच्या खेळामध्ये किती धावसंख्या उभी केली करण्यामध्ये यश येईल. इम्पॅक्ट आउट ऑफ सर्कलच्या वरना चेंडूला घेऊन जातोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड असेल आणि नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड असल्यानंतर एकच धाव येते खात्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक 3ऱ्या षटकातील. पहिल्या 2 षटकाचा खेळ समाप्त झाला होता. फलकावरती धावसंख्या 24 बघायला भेटली. त्यानंतर आपण बघतो की आतापर्यंत नक्कीच अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. गौरव याचं महत्वपूर्ण हे षटक असेल कारण की ॲज अ प्रमुख गोलंदाजाचं हे षटक शेवटचं रिव्हर्स फटका खेळण्याच्या पूर्वतयारीमध्ये नक्कीच यावेळेला नक्कीच चेंडूची पाहणी केली, निहाळणी केली आणि त्यानंतर नक्कीच सावधान पुढे धोक्याचं वळण आहे हे लक्षात येताना अरुण सरांनी मात्र नक्कीच केवळ मात्र स्लाइस केलंय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाते. 3 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 30 ही धावसंख्या. केवळ 6 धावा देऊन महत्वपूर्ण षटक समाप्त केलं. 3 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावसंख्या 30. पहले 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 30 रन. क्या यदि आज के दिन में अपने पारी को संभाल पाएंगे? जहां पारी को संभालना तो पड़ेगा लेकिन उसके बाद कुछ देखा जाएगा तो विपक्षी टीम के माध्यम के साथ रनिंग के हिसाब के साथ कुछ देखा जाएगा तो गेंदबाज अथवा गेंदबाज का नजारा पेश करने के लिए मिस्टर पिंटू. पहली गेंद फुल टॉस गेंद सामने खेला. इस बार भी तारामंडल के बाहर बेहतरीन अंदाज के साथ स्ट्रोक खेला. 6 रन. सिलसिले की लड़ी तो अभी भी चालू है. क्रिकेट का खली अभी भी सामने खड़ा है. हाँ भाई मुझे मार, यही कुछ दृश्य नजर आता हुआ बिल्कुल अरुण सर की ओर से. फुल टॉस गेंद थी, बड़ा शॉट खेला और बड़ा शॉट खेलते समय एक मरतबा ऐसा लगने लगा था कि शायद कहने का तो सॉफ्ट डिसमिसल. ओवर की अगली गेंद बिल्कुल ऑन साइड में बेहतरीन अंदाज के साथ अच्छा स्ट्रोक खेला और अच्छे स्ट्रोक के साथ पीछे खिलाड़ी को कोई भी तैनात नहीं किया है. एक छक्का एक चौका, क्या भाई बात है. आज के दिन में 2 बॉलें सोने हाल अरुण सर. कमाल की बल्लेबाजी और कमाल की बल्लेबाजी करते समय कुल मिलाकर टीम का स्कोर बढ़ता हुआ 40 रन. अभी भी चौथे ओवर में 4 गेंदों का खेल शेष है. तो रणनीति क्या जबरदस्त अपना रहे अरुण सर अपने टीम की ओर से. छोटी गेंद के साथ खूब सुंदरता के साथ इस गेंद को फिर से हवा में खेला है और खिलाड़ियों के तैनात का यकीनन के साथ जीवनदान मिलता हुआ अरुण सर को. किस्मत की देवी साथ है, हिम्मत की बात है. हिम्मत ही मर्द तो साथ देने वाला खुदा खुदा मेहरबान तो बंदा होता है पहलवान. लेकिन अरुण सर की क्या कहानी रहेगी जब कहीं 2 पहले गेंदों पर 10 रन आ गए थे. उसके बाद थोड़ा सा जोखिम लेना चाहेंगे और जोखिम लेते समय जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज का अरुण सर के लिए. स्कोर बढ़ता हुआ 42 रन. हर्ष का उल्लास, ललकार, प्रतिकार, शक्ति का संचार, ऊर्जा से भरे दोनों भी टीम
आमने सामने जंग है। इसी जंग को देखने के लिए सभी समर्थक भी तैयार है। बढ़िया स्ट्राइक रेट के साथ खेल रहे हैं अरुण सर। कमाल का स्ट्रोक खेला था और कमाल का स्ट्रोक खेलने की तैयारी। यहां तेज तरार रफ्तार के साथ सवाल पूछने वाली ये गेंद थी। ओनली ऑफ स्टंप पर गेंद को रखा और ओनली ऑफ स्टंप पर गेंद को रखने की वजह से कुछ देखा जाएगा तो बिल्कुल बैटफुट पॉइंट के क्षेत्र पर एक खिलाड़ी को तैनात किया है। डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर एक खिलाड़ी को तैनात किया है। डीप लॉन्ग ऑन तैयार है। मिड विकेट स्कोरिंग और फाइन लेग का क्षेत्र खाली नजर आता हुआ। डीप एक्स्ट्रा कवर का क्षेत्र खाली नजर आता हुआ और डीप फाइन लेग 30 यार्ड्स के सर्कल के अंदर है। उसके हिसाब के साथ शॉट खेलने की तैयारी, रिवर्स पर शॉट खेलने की तैयारी। सिंगल के लिए काफी कुछ डिमांड है भाई। इस बार अच्छी गेंद। चौथे ओवर की अंतिम गेंद से और चौथे ओवर की अंतिम गेंद से सोने की वजह से बिल्कुल ना अटैम्प्ट तो क्या था रिवर्स शॉट खेलने के लिए। बिल्कुल ना कदमों का सहारा लेकर आगे निकल गए थे। अंतिम गेंद के ऊपर कोई भी चांस नहीं लेना चाहते थे, लेकिन चांस लेने के प्रयास के साथ था अरुण सर की पारी समाप्त। छेड़छाड़ी करने का पहले ही गेंद से इरादे थे और इरादे शायद यहां पर अंतिम गेंद थी, लेकिन कुछ मन में ठान नहीं लिया कि शायद यहां पर सिंगल लेने की जरूरत और जिस विकेट की आवश्यकता थी विपक्षी टीम के दृष्टिकोण से कुछ देखा जाएगा तो रवरगांव टीम की ओर से वो विकेट लेने में कामयाब। अच्छी गेंदबाजी। अभी तो चौका मारा था, अभी तो छक्का मारा था, अंदाज अभी बाकी था, लेकिन शायद यहां पर वही अंदाज समाप्त करने के पोजीशन के साथ बैक टू द पेविलियन मिस्टर अरुण सर। 12 गेंदों का खेल से 42 है स्कोर। नए बल्लेबाज मैदान के अंदर रमेश मवड़ी, गेंदबाज के रूप में शायद यहां पर बिल्कुल अभिजीत। क्या 60 प्लस यहां पर टोटल रन बना पाएंगी ये टीम, ये कुछ सवाल रहेगा। और उससे माध्यम के साथ कुछ देखा जाएगा तो बिल्कुल गेंदबाज के रूप में अभिजीत का यह प्रमुख ओवर भी रहेगा। पहली गेंद के साथ छोटी गेंद रही थी, जी हाँ, गेंद बल्ले पर इतनी खास आराम के साथ नहीं चढ़ गई और इतनी खास आराम के साथ नहीं चढ़ने की वजह से बिल्कुल एक ही रन बनेगा अपने स्कोर के खाते में। ग्यारह गेंदे शेष, 43 रन। जिंदगी जिंदा दिल का नाम है, मुर्दा पिल क्या क्या करता है और क्या अगली गेंद करने के लिए तैयार में इस बार छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी। हवा में गेंद, खिलाड़ी सामने, मौका बनेगा विकेट लेने का। एक और महत्वपूर्ण विकेट, ये लगभग चौथे विकेट का नुकसान पहुंचता हुआ राजपरी चिरापल्ली टीम को 43 के स्कोर पर। नए बल्लेबाज मैदान के अंदर विलास। चारी तरफ से उजाला ही उजाला और चारी तरफ से उजाला होने की वजह से बिल्कुल शायद यहां पर बिल्कुल इस उजाले के माध्यम के साथ किस तरह से अपना रणनीति अपना पाएंगे दो बल्लेबाज, क्योंकि जब मिडल ऑर्डर का कुछ लुक देखा जाएगा तो ये दिग्गज दो बल्लेबाज। शाम के सत्र में जितने सारे लाइव टेलीकास्ट में समर्थक जुड़ते रहेंगे, हर किसी का शुक्रिया अदा करना चाहूंगा। स्कोर 43। रमेश तैयार, छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी। एक ही जोन, एक ही रफ्तार, एक ही शॉट। कहीं ना कहीं तो बिल्कुल अपने गेंदबाजी में तो काफी कुछ इम्तिहान उन्होंने किया है, लेकिन बल्लेबाज में काफी कुछ सुधारना अभी भी बाकी है। सुधार लाएंगे। जोन कहां पर है, गेंद कहां पर है, बल्ला वहां पर है। बल्ले के साथ बिल्कुल उसी रफ्तार के साथ शॉट खेलने की तैयारी। गेंदबाज की अग्नि परीक्षा इस विकेट पर, लेकिन गेंदबाज शायद कुछ अच्छे अंदाज के हिसाब के साथ गेंदबाजी करते हुए अच्छा स्ट्रोक खेला था। बिल्कुल ना गेंद का पीछा किया था और गेंद का पीछा करते समय पहली मरतबा एक रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। एक रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 44। विलास छक्के के साथ ही रन नहीं बन जाते, तब मतलब बिल्कुल सादा पर सिंगल डबल के साथ भी एक अच्छा स्कोर मेंटल बन जाता है। और सही ऑफ स्टंप पर गेंद को रखा है, तकरीबन 9 बॉल का इस तरह प्रीत का कॉल।
रीड का कॉल, इसका मतलब है विलास के लिए बिल्कुल ना काफी कुछ बड़ा बड़ा मौका दिया है इस गेंदबाज ने। रीड का कॉल, और रीड का कॉल होते समय देखा ये फिटनेस इतना खास नहीं नजर आता हुआ, बिल्कुल ना अपने जो शरीर है शरीर को बिल्कुल मोटिवेशन नहीं रख पा रहे। गेंद कहां पर थी, बिल्कुल बल्ला कहां पर लेकर गई, ये कुछ कहीं ना कहीं तो दिक्कत निर्माण करने वाली गेंदबाजी भी सामने नजर आती हुई। इस बार आखिरी गेंद सीधे बल्ले के साथ अच्छा स्ट्राइक खेला, नो मैन्स लैंड में शॉट खेला है, और नो मैन्स लैंड में शॉट खेलते समय पहला रन काफी तेजी के साथ पूरा किया। जाना चाहेंगे दूसरे रन के लिए, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन के साथ संतुष्ट, 2 रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। कुल मिलाकर ओवर की समाप्ति, ओवर नंबर 5, 5 ओवर का खेल समाप्त, 47 ही स्कोर, बचे ही अंतिम 6 गेंदे। तो पहले 4 ओवर के खेल में टोटल टीम का स्कोर था 42 रन, लेकिन अरुण सर का मोस्ट इंपॉर्टेंट विकेट, क्योंकि जल्दबाजी हल्के से और जल्दबाजी करते समय जानते थे कि बिल्कुल अंतिम 12 गेंदें रही थी, लेकिन 12 गेंद के ऊपर बिल्कुल वो खेल खेलने के लिए नहीं तैयार रहे। रमेश मोड़े के ऊपर बड़ी जिम्मेदारी, आखिरी गेंद 6 गेंदे शेष, 47 है स्कोर। लाला ये स्पिनर गेंदबाज का दबदबा, जहां स्पिनर गेंदबाज के साथ रफ्तार के साथ गेंदबाजी का नतीजा करेंगे। पहली गेंद रमेश मोड़े के लिए बिल्कुल पड़ने के बाद बाहर की तरफ से गेंद है, लेकिन हम प्यार्स का क्या कॉल रहेगा जी, वाइट्स का कॉल रहेगा जी। फोर्टी रन, रफ्तार के साथ गेंदबाजी का नजारा पेश करने के लिए तैयारी में, लेफ्ट आर्म और विकेट के साथ ओवर की अगली गेंद, फिर से बड़ा शॉट खेलने की तैयारी, शायद यहां पर कहीं ना कहीं तो काफी कुछ दिक्कतें निर्माण होते हुए, और दिक्कतें निर्माण करने की वजह से इतना ज्यादा वक्त मिला था फिर भी रन नहीं पूरा किया। तो विलास बैक टू द पेविलियन, बचे ही 5 गेंदे। पिछले मैच के हीरो बिल्कुल पुंडलिक कनौजे मैदान के अंदर नजर आते हुए। पांच गेंदों में कितने सारे रन जोड़ेंगे, 48 ये स्कोर, 5 विकेट के नुकसान पर शुरुआत इतनी खास नहीं नजर आ गई। बिल्कुल माधव जी गायकवाड़ जल्दी लौट चुके, रोहिदास कनौजे जल्दी लौट चुके, उस मर्तबा कहीं ना कहीं तो बिल्कुल एक अच्छी पारी खेलने का योगदान दिया था बिल्कुल अरुण सर ने, लेकिन चौथे ओवर के अंतिम गेंद के ऊपर जब इनका विकेट मिल गया तब मात्र बिल्कुल वापस जान आ गई रवड़गांव टीम के अन्य प्लेयरों के भी, विलास भी लौट गए। पुंडलिक कनौजे तैयारी में, कदमों का सहारा लेकर आगे निकल गई, अच्छी सोच है इनकी, और अच्छी सोच के साथ एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा, क्योंकि गेंद कहां पर है, बिल्कुल गेंद के लाइन के पास पहुंचने का प्रयास किया, बल्ले पर गेंद लगी, अच्छी सोच। 4 गेंदों का खेल शेष, अभी भी 4 गेंदों के खेल में कितने सारे रन आएंगे और कितने सारे रन रोक पाएंगे रवड़गांव टीम के दृष्टिकोण से ये लाला गेंदबाज। आज के दिन का फाइनल का मुकाबला दूधिया रोशनी से नया खूबसूरत मैदान, इस मैदान पर ताकत के साथ समर्थक मैच की मजा लेते हुए लाइव टेलीकास्ट में जितने सारे समर्थक जुड़ते रहेंगे, हर किसी का शुक्रिया अदा करना चाहूंगा। रमेश मोड़े के बल्ले पर गेंद लगी है, हवा में गेंद कहां पर गेंद को लैंड किया, ये इनकी बैट का जो स्पीड है और काफी अच्छा बेहतर है, इसी अंदाज के साथ 6 रन। अगर ये बल्लेबाज के अगर निगाहें जम जाते तो काफी अच्छी बल्लेबाजी भी बंद कर जाते। इस बार भी फिर से सामने खेला, ऊंचाई मिली, दूरी मिली, स्टैंड में गेंद को पहुंचाया है, 6 रन। की वजह से टोटल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 61 रन ओवर में गेंदें बन चुके हैं।
4-2 गेंदों का खेल शेष। ये तो मैं बात कर रहा था कि शायद इनके पास जो एबिलिटी है, इनके जो पास जो कॉन्फिडेंस है, लेकिन पहले तो गेंद के पास पहुंचना, उसके बाद जो अपना बैट का स्पीड है, इसी स्पीड के साथ जिस तरह से गेंद गोली की रफ्तार के साथ आप बिल्कुल फेंक देते हैं बॉल लाइन के बाहर, ये प्रेशर, ये सही बात है कि प्रेशर मेंटल होता हुआ नो बॉल का इशारा। और सही टॉप स्टंपर को इनको रखा, तकरीबन देखा सोचा परखा कि शायद लाइन के बाहर गेंद है। फ्री हिट का कॉल, और फ्री हिट का कॉल होते समय बिल्कुल रमेश मौर्य अभी भी तैयार। लाला के ऊपर क्या टूट पड़ेंगे, फ्री हिट के ऊपर छोटी गेंद के साथ बेहतरीन अंदाज के साथ वेट एंड वॉच, मैं तैयार हूं। और आखिरी गेंद शेष होने की वजह से बिल्कुल क्या बड़ा शॉट आएगा, भगवान जाने खुदा जाने, लेकिन क्या रमेश मौर्य के होकर जय बेहतरीन पारी। और ये है अच्छा स्ट्रोक खेला हेलीकॉप्टर हार्दिक पांड्या स्टाइल्स, अच्छा स्ट्रोक खेला और अच्छे स्ट्रोक के साथ क्या गेंद को रोका है। दो ही रन प्राप्त किए थे, तीसरे रन के लिए जाना चाहते थे, लेकिन सादा पर बिकना वहां पर गेंद को रोका, और वहां पर गेंद को रोकने की वजह से अच्छा फील्ड का नतीजा, रमेश मौर्य के एक ताबड़तोड़ विनिंग शानदार पारी। टोटल टीम का स्कोर बनता हुआ 70-71 रन चाहिए जीतने के लिए रबड़ गांव टीम को। जी
आजच्या दिवसातील शेवटचा खेळ आणि आजच्या दिवसातील शेवटचा खेळ शिल्लक असताना चालू असताना यावेळेला बघतो की नाही राईट राऊंड विकेटच्या बाजूने राष्ट्रवादी चषकाचा थरार असेल. उजव्या साईडला चान्स दिलाय, आउट आउट ऑफ क्षेत्राच्या वरना चेंडूला किंवा तो चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल की नाही. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पहिला चेंडू सुंदर चेंडू हाताला होता, दुसरा चेंडू ती मात्र चौकार येतो आणि दुसऱ्या चेंडू ती चौकार येत असताना नवीन चेंडू जेवढा मात्र हातामध्ये ठेवला जातोय तेवढा मात्र फायदा भेटला जातो. हे सातत्याने नक्कीच चित्र लक्षात येतो आणि त्या चेंडूच्या नवीन चेंडूवरती घातक प्रहार केलाय या ठिकाणी अभिजित सारख्या फलंदाजाने. रोहिदास कनोजी जाबरा फलंदाज स्टार्ट घेताना पुढचा चेंडू, हा चेंडू लावली आहे हवेमध्ये, चेंडू बघता की बॅटपूर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला किंवा गावतो आणि बॅटपूर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला किंवा गाल्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी बघायला मिळतं. ते हरी यांचं 2 धावा तर निश्चितपणे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावा निश्चितपणे कंप्लीट करत असताना पाठीमागे रिकव्हर आहे. पहिल्या 3 चेंडूच्या खेळामध्ये आपण बघतो की 6 धावा येतात आणि 6 धावा येत असताना अद्याप 3 चेंडू शिल्लक. सगळ्या मान्यवरांचा, सर्व क्रीडा रसिकांचा आपण शब्द सुमनाने सायंकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करूया. आपण बघतो की नक्कीच मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि मानाची सन्मानाची स्पर्धा असल्यानंतर ॲटम राऊंड विकेटच्या बाजूने हो यावेळेला अतिरिक्त उसळी प्राप्त केल्याने अतिरिक्त उसळी प्राप्त करत असताना सप्पा चेंडू हातालाय, अतिरिक्त उसळी प्राप्त केली. गावचे मात्र सन्मान नागरिक आदरणीय जाधव बाबा हे टेक या ठिकाणी मात्र येताना त्यांचे देखील मात्र शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. शॉर्ट चेंडू वारंवार ती चुकी, हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि विलासेनमध्ये सुंदर जल टिपलाय कारण की अभिजित यांचा विकेट जातोय. बिग विकेट, इम्पॉर्टंट विकेट राजपरी चिरापल्ली संघाला. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गोरख. अद्याप पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 6 धावा 1 चौकार येऊन देखील आणि त्यानंतर बघतो की नक्कीच शेवटचा चेंडू कसा हाताळला जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे रोहिदास कनोजी यांच्याकडनं. पहिला दिवस गाजवला पिंपळणारे या संघाने, दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की नक्कीच दुसरा दिवस गाजवला तो सातत्याने तुम्हा मला बघायला भेटला. कोणाच्या मनात ना देण्यात खुटीचा पडा संघ विजयश्री संपन्न करून अंतिम 8 मध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या दिवसामध्ये वाघेरे संघ हा देखील एक महत्वपूर्ण संघ बघायला भेटला आणि कालच्या दिवसामध्ये मॅन फ्रॉम सौखंडी राज केलं. नक्कीच वेळवंडीच्या मैदानावरती आज कुठला संघ राज करेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोरख. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्राने बोध केला गौरव सासी. त्याच अनुषंगाने गोरख रोहिदास कनोजी समोरच्या बाजूला चेंडू घेऊन जातोय गोरख साठी राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने. हा चेंडू आडव्या बॅटने घेऊन मारलेला फटका स्लाइस केला जातोय आणि नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे की शेवटचा चेंडू कसा हाताळला जाईल, नवीन फलंदाज आहे कशा चेंडू हाताळायचा आहे या ठिकाणी नक्की
क्षेत्ररक्षण करत असताना बघतो की सीमारेषा पार आहे. 4 धावा. यस, ओके. खराबल्यांवरती मात्र चौकार येतोय आणि चौकार येत असताना रमेश मोळे मागील सामन्यामध्ये अतिशय दमदार गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. यावेळेला नक्कीच कोलवरमाचा चेंडू मिडऑफच्या डोक्यावरनं चेंडूला खेळतोय. मिडऑफसाठी असं आतमध्ये असताना चेंडू सीमारेषा पारचा चौकार. क्या याला राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला मात्र हा पहा गोलंदाज हा सुपर चेंडू आहे. जोरदार अपील देखील केलेली आहे आणि जोरदार अपील करत असताना नक्कीच या ठिकाणी पहिला असा मात्र प्रश्न विचारणारा चेंडू रमेश मोळेंचा पिंटू साठी. जोश, जज्बा, उल्हास या सगळ्या गोष्टीची मात्र चित्रता मात्र बघायला भेटेल की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी नक्कीच इनसाइट आउट एरियामध्ये चान्स असेल पिंटूचा विकेट घेण्यासाठी आणि बघतो की नक्कीच ओ माय गॉड कॅच गेली का मॅच गेली. कॅच गेली का मॅच गेली कारण की नक्कीच पिंटूचा विकेट घेण्यासाठी सदैव तपशील असलेला हा गोलंदाज या ठिकाणी कव्हर्स रिजन मध्ये एक साधा सोपा झेल ड्रॉप केलेला आहे. यावेळेला नक्कीच पिंटू या फलंदाजाला जीवनदान दिलं आणि पिंटू या फलंदाजाला जीवनदान देत असताना पुढचा चेंडू स्लाइस केले जाते आणि स्लाइस करत असताना बघतो की नक्कीच ॲज अ गुड फिल्डिंग मिस्टर पुंडलिक कनोजी यांचं अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर नक्कीच गोरख स्ट्राईक एंडला पूर्ण दमकम लावून चेंडूला सोडला आणि दमकम लावून चेंडूला सोडत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक त्यांना असेल डोक्यावरनं चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार. अभिजित संघाचा जर विचार केला राजपरी चिरापल्ली संघाचा जर विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 2 फलंदाज बाद होते. धावसंख्या होती ती 24. यावेळेला 25 धावसंख्या आहे. अद्याप 24 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क होती मिस्टर हरी येतोय. स्ट्राईक एंडला पोहोचतोय मिस्टर पिंटू. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे आणि पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर बघायचं की खोलवर पसरलं जाईल हे क्षेत्ररक्षण. ऑनलाईन प्रेक्षकांचं मी शब्द सुमनाने वारंवार शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. आपण बघतो की नक्कीच काय जबरदस्त मॅच असेल. यावेळेला राईट राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील मात्र पुढचा चेंडू पहिला चेंडू इनसाइट आउट एरियामध्ये लॉब केले चेंडूला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता. पुन्हा एकदा पिंटू याला जीवनदान. पिंटू याला जीवनदान दिलं. या ठिकाणी नक्कीच पुंडलिक कनोजी यांनी झेल ड्रॉप केलेला आहे. पकडो क्या तो जीतो मॅच टेक द कॅच विन द मॅच ज्याला सातत्याने सांगितलं जातंय कारण की एखाद्या मोठ्या खेळाडूला जीवनदान देणे हे सातत्याने मात्र दुर्भाग्य मानलं जाईल आणि त्याच अनुषंगाने 2 चान्स तर गेलेत आणि 2 चान्स जात असताना शॉर्ट चेंडू ऑन साइडला मोठा फटका विला चेंडू खाली षटकार जाईल बिग हिट षटकार. पहिल्यांदा नक्कीच हरी करतोय गोलंदाजी
यावेळेला गोरख मात्र स्ट्राईक एंडला मात्र बघायला भेटतो आणि गोरख स्ट्राईक एंडला बघायला भेटल्यानंतर यावेळेला क्लासिक फटका इंटू द गॅप वरना चेंडू जातो आउट ऑफ पार्क मध्ये षटकारासाठी हाय अँड हँडसम. आपण पाहू शकता की नक्कीच या ठिकाणी राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी ज्या फलंदाजाला जीवनदान दिलंय त्याच फलंदाजा नॉन स्ट्राईकला आहे, कारण की एक वेळा नाही तर दोन वेळा संधी आणि त्याच अनुषंगाने बघतो की गोरख सारख्या फलंदाजाला पूर्णपणे चान्स दिले होते. दोन चेंडूवरती दोन बिगेस्ट फटके आले. त्यानंतर नक्कीच हरी करतोय गोलंदाजी. अद्याप मॅच जिवंत आहे आणि या मॅच मध्ये कुठला संघ मात्र अक्षरशः पदार्पण करेल. शॉर्ट चेंडू फ्लॅटी टॉयमध्ये चेंडू पुन्हा एकदा नक्कीच ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषा पार चौकार. अद्याप आपण पाहू शकाल की 42 धावसंख्या झालेला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकामधला हरी महागडा ठरतो आणि त्यानंतर बघतो की 6 षटकाचा सामना आणि 6 षटकाच्या सामन्यामध्ये अद्याप 9 विकेट हातामध्ये. काय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात या क्रीडा नगरीमध्ये. दाबारा फलंदाज स्टार्ट करताना राईट राऊंड विकेटच्या बाजूने गोलंदाजी मात्र मार्कटी तयार असेल. याही वेळेला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. डोक्यावरनं चेंडू हवेची झुळकी. हवेच्या झुळकीनंतर चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटक तिसरा महागडा ठरता आणि त्याच अनुषंगाने बघतो की 48 धावसंख्या 3 सेकंद खेळ समाप्त. अठरा चेंडू 23 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी रवळगाव संघाला आपण पाहतो की नक्कीच हरी यांचं मात्र महागडा षटक पडला आणि हरी यांचं महागडा षटक ठरल्यानंतर ज्या फलंदाजाला जीवनदान दिले तोच फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये तयार असताना हवेमध्ये चेंडू बघतो की नक्कीच एका प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तिसरा चान्स दिलाय. तिसरा चान्स म्हणजे बघतो की नक्कीच किस्मत में नहीं है रोटी तो कहां से मिलेंगी बोटी. यावेळेला झेल ड्रॉप होतो आणि झेल ड्रॉप करत असताना ग्राउंड फिल्डिंग खराब पूर्णपणे बघायला मिळते ती राजपरी चिरापल्ली या संघाची. आज सातत्याने मात्र नक्कीच रमेश प्याडे आपल्याला गोलंदाज बघायला भेटत नाही आणि त्याच अनुषंगाने या नवख्या गोलंदाजावरती मात्र जो विश्वास आणि त्याच अनुषंगाने पुढील चेंडू यावेळेला चान्स असेल आणि चान्स असल्यानंतर नक्कीच बघायचा की नक्कीच कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी आणि कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नसल्यानंतर नक्कीच स्लिप मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं होतं 1 धावेसाठी. 2 चेंडूवरती 2 धावा येतात. आणि 2 चेंडूवरती 2 धावा येत असताना बघायचं की नक्कीच रमेश मोळे वापसी करेल की काय हे चित्र राजपरी संघासाठी सिद्ध आहे की नाही. आणि पिंटू सारख्या फलंदाजाला 3 वेळा जीवनदान दिलंय. त्या जीवनदानाचा कितपत मात्र फायदा उचलतोय. फुलटॉस चेंडू इनटू द गॅप होतन चेंडू सीमारेषा पार. मिडॉन आणि मिड विकेटच्या मध्यमधला चेंडूला खेळून काढतो आणि मिडॉन आणि मिड विकेटच्या मध्यमधला चेंडूला खेळून काढल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. अतिशय देखणा स्ट्रोक येतोय. पिंटू याच्या बॅट मधून ज्या फलंदाजाला 3 वेळा जीवनदान दिलं तोच फलंदाज या ठिकाणी मात्र नक्कीच आपला ठस्सा उमटवतोय आणि ठस्सा उमटवल्यानंतर नक्कीच यावेळेला नक्कीच कॉलवर माझा चेंडू पुंडलिक कणोचा चेंडू खाली येतोय आणि पुंडलिक कणोच्या मात्र चेंडू खाली येत असताना यावेळेला नक्कीच सुंदर झेल टिपलाय. परंतु टर्निंग पॉइंट वरती पिंटू देखील बाद होता आणि पिंटू बाद झाल्यानंतर बघतो की धावफलकाची धावसंख्या 54. काय जबरदस्त शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल का. गोलंदाजीचा थोडासा मात्र नक्कीच दबदबा या ठिकाणी कुठला गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील बघणं गरजेचं आहे. गौरव आहे
स्ट्राईक यांना नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये 88 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा सोनू राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्गवती रमेश मवळे या ठिकाणी नक्कीच खराब लेन खराब पोझिशन खराब डिस्टन्स चेंडूला पाठवलाय आर पार षटकार. साठ धावसंख्या बघायला भेटेल तर आपण बघतो की नक्कीच 13 चेंडू 11 धावांचं लक्ष. 13 चेंडू 11 धावांचं लक्ष. राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने 10 बार फलंदाज स्टार्ट करताना यावेळेला नक्कीच पुढचा चेंडू हाताळण्यासाठी नक्कीच सुंदर चेंडू. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी बघायला भेटली होती आणि तीच रिदम तीच लेंथ आपल्याला चांगली यावेळेस बघायला भेटली नाही ती रमेश मवळे यांची. आता मात्र 12 चेंडू 11 धावा. गोलंदाज कोण येईल गोलंदाजी मार्गवती हे देखील मला सातत्याने बघणं गरजेचं आहे. बघायचं की नक्कीच कुठला गोलंदाज याला नक्कीच वापर करण्यात येईल गोलंदाजाचा. स्वतः अरुण सर येतात गोलंदाजी मार्गवती की काय परंतु नक्कीच रोहिदास कनोजे यांच्यावरती दारमदार सोपवली जाईल. 12 चेंडू 11 धावांचं लक्ष. या ठिकाणी मान्य श्री तुळशीरामजी वाघेरे क्रिकेट प्रेमी यांचे देखील मात्र नक्कीच आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील आपण मात्र शब्द सुमनांनी सरचं स्वागत करूया. पहिला चेंडू स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. 11 चेंडू 11 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी चमत्कार आहे की नाही या मॅच मध्ये हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण की नक्कीच 11 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी बघायचं की मॅच कोणाच्या बाजूने जाईल. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्गवती आपण पाहतोय की मिस्टर रोहिदास कनोजे जलद गतीने चेंडूला सोडला आणि जलद गतीने चेंडूला सोडल्यानंतर बघतो की जीवाचं रान केलं होतं एका धावेसाठी आणि एका धावेसाठी जीवाचं रान करत असताना एक धाव तर येते खात्यामध्ये. 10 चेंडू 10 धावा. दहा चेंडू 10 धावांचं लक्ष. गोरख यांची मात्र ताबडतोब फलंदाजी देखील बघायला भेटली कारण की ज्याला पूर्णपणे नवीन फलंदाज होता पहिल्या चेंडूवरती बिग षटकार मारला आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वापस आला हे सातत्याने या ठिकाणी बघायला भेटतंय. दहा चेंडू 10 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज रोहिदास कनोजे. शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतोय. बघतोय की हवेमध्ये चेंडू आणि त्यानंतर नक्कीच या ठिकाणी कॅच पुन्हा ड्रॉप केला असेल. चेंडू सीमारेषा पार. साठी 6 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू 6 धावा. गौरवला यावेळेला जीवनदान भेटते. जर हा कॅच झाला असता तरी देखील मात्र नक्कीच मॅचचं चित्र कोणाच्या बाजूने गेलं असता. राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच स्लॉट मध्ये चेंडू बिग जीट हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना असेल. झेल पकडला जातो आणि झेल पकडल्यानंतर फलंदाज बाद होतोय गौरख. 8 चेंडू 6 धावा. ज्या एका षटकामध्ये नक्कीच हरी यांच्या गोलंदाजीवरती मात्र नक्कीच तुटून पडला होता आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच अद्याप 8 चेंडू 6 धावांचा लक्ष. मॅच समाप्त झाली नाही. कोणी कुठे जाऊ नका. बघत राहा ऐकत राहा. राष्ट्रवादी चषकाचा थरार विरवंडीकरांच्या वतीने आयोजित केलेली मात्र ही भव्य दिवस स्पर्धा या स्पर्धेचा समारंभ झाला होता 8 तारखेला आणि त्यानंतर आज 5वा दिवस या पंचकृषीत जमलेल्या सर्व क्रीडारसिकांना त्रिवार मुजरा आहे.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे मात्र असतील हे देखील बघणं गरजेचं आहे. राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला मात्र रोहित अस्कवण्याचे. याही वेळेला आपण बघतो की चेंडू पडल्यानंतर नक्कीच स्लाइस केलं आणि त्यानंतर वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. यावेळेला आपण बघतो की नक्कीच राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सुपर चेंडू आणि सुपर चेंडू हाताळत असताना बघतो की नक्कीच अद्याप 5 धावांचा लक्ष्य चेंडू शिल्लक आहे ते 7. मॅच जबरदस्त बघायला भेटते आणि मॅच जबरदस्त बघायला भेटल्यानंतर नक्कीच शेवटच्या चेंडूवरती काय सिक्का मरबत केलं जाईल कारण की एनर्जी ऊर्जा या खेळामध्ये नक्कीच अद्याप मात्र आहे. या मॅच मध्ये शेवटचा चेंडू पडण्यापर्यंत नक्कीच कुठल्याही संघाला मात्र विजय भेटत नसतो. इनसाइड आउट एरियामध्ये लॉफ्ट केलाय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक डोक्यावरनं चेंडू जातोय 6 धावांसाठी. विजयी फटका षटकार. पण बघतो की रवळगाव संघ विजय होतोय. रवळगाव संघाचा आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया आणि अपोजिट राजपरी चिरपल्ली संघाचं आपण कौतुक करूया. अगदी वेळेच्या हातमध्ये मात्र सामना समाप्त झालाय. त्याही बद्दल सर्व क्रीडारसिकांचं सर्व मानवरांचा सर्वांचं शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. आमचे पंच आमचे स्कोरर